आणि राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने मंत्रिमंडळ बैठकीसह त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आलेले आहेत। तेव्हा राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बरी नसल्याने त्यांचे मंत्रिमंडळ बैठकीसह सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले। अपडेट जाणून घेऊयात, सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, मुख्यमंत्री कार्यालयाकडून काय नेमकं स्पष्टीकरण देण्यात येतंय, काय नेमकं उत्तर मिळतंय? दीपक, आज सकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्यामुळे आजचा त्यांचा जो संपूर्ण शेड्यूल दौरा होता हा रद्द करण्यात आल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे। खरं तर यापूर्वी देखील त्यांचं नुकतंच डोळ्यांवरती शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यानंतर ते आजारी देखील पडले होते। यानंतर त्यांचे अनेक दौरे हे देखील कॅन्सल झाले होते। आज पुन्हा एकदा त्रास हा जाणवू लागल्यामुळे त्यांना डॉक्टरांकडून विश्रांतीची गरज असल्याचं सांगितल्यानंतर आज दिवसभराचा जो त्यांचा शेड्यूल होता हा रद्द करण्यात आलेला आहे। आज जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर विविध गृह प्रकल्पांच्या सदनिकांचं वाटप आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार होतं। त्याचबरोबर आज सोलापूरचा हा महत्त्वाचा दौरा होता, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील उपस्थित राहणार होते। त्याचबरोबर 4:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार होती। विशेष म्हणजे या बैठकीमध्ये आदिवासी आरक्षणातूनच धनगरांना सामावून घेण्यासंदर्भातला निर्णय, त्या संदर्भातला अहवाल आजच्या बैठकीत येणार होता आणि त्यामुळेच ही बैठक वादळी ठरेल का असा प्रश्न उपस्थित केला होता, कारण आदिवासी आमदारांनी या संदर्भातच आंदोलन केलं होतं मंत्रालयांच्या बाहेर किंवा त्याचबरोबर मंत्रालयात देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश केला होता या निर्णयाच्या विरोधात। त्यामुळे आजचे राज्य मंत्रिमंडळातील ही बैठक ही वादळी ठरणार असं चर्चा होती आणि अशातच आज मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्यामुळे आजचा दिवसभराचा जो त्यांचा शेड्यूल होता हा रद्द करण्यात आलेला आहे। विश्रांतीची गरज असल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता नेमकी कॅबिनेट बैठक पुढे केव्हा होते हे अद्याप निश्चित झालेलं नाही आहे। मात्र मुख्यमंत्री जर आपण पाहिलं तर मागील 2 ते 3 दिवसांपासून त्यांची वारंवार तब्येत ही बिघडत होती। नुकतीच त्यांच्या डोळ्यांवरती शस्त्रक्रिया झाली होती। ज्यावेळी अमित शाह दौऱ्यावर होते त्यावेळी देखील आजारपणामुळे स्वाभाविकच आता या सगळ्याबाबत पुढे नेमकं काय घडतं पाहणं महत्त्वाचं असेल। सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।